सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा. उच्च न्यायालयाचे आदेश. 30 जुलैला दुसरी सुनावणी. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने संबंधित परभणी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोमनाथच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवार 4 जुलै रोजी सुनावणी अंती हा निकाल देण्यात आल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी झालेल्या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरात या घटनेचा निषेध व आंदोलन करून सोमनाथला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता, तर डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयासमोर घेराव आंदोलन करण्यात आले होते. राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केल्यानंतरही सोमनाथच्या आईने ती मदत न स्वीकारता नवा मोंढा पोलीस ठाण्यात सोमनाथला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी मागणी मान्य न केल्याने सोमनाथच्या आईने छत्रपती संभाजीनगर येथील हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकेवर असलेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने सोमनाथचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत झाला असल्याचे सांगितले. या प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास हा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे द्यावा असे आदेश दिले आहे. या प्रकरणी यापूर्वी 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी काही कर्मचारी अडकतील का असा प्रश्न निर्माण होत आहे. याच प्रकरणात न्यायालयाने पुढील सुनावणी ही 30 जुलै रोजी ठेवली आहे. 8 दिवसात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई काय केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.